शेतकऱ्यांचा प्रश्न केंद्रस्थानी असेल। नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीस विलंब होऊ शकतो। शेतकरी कर्जमाफीसाठी 30 जून 2026 पर्यंत मदतीचा मुद्दा। 2 सभागृहामध्ये विरोधी पक्षनेते पदाचा मुद्दा गाजू शकतो। विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव तर विधान परिषदेमध्ये सतेज पाटलांचं नाव आहे। या नावांना विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतींची मान्यता मिळणार का, याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलंय। डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण हे सुद्धा चर्चेत आलेलं प्रकरण होतं। या प्रकरणावर सुद्धा हे अधिवेशन गाजू शकतं। राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था याच्यावर सुद्धा आजचं अधिवेशन गाजू शकतं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या घोळासंदर्भामध्ये सुद्धा चर्चा होऊ शकते। शेतकऱ्यांची कर्जमाफी हा सुद्धा मुद्दा लक्षणीय ठरू शकतो। तपोवनातली वृक्षतोड हा सुद्धा मुद्दा प्रामुख्याने विरोधक घेऊ शकतात। तर पार्थ पवारांचं भूखंड प्रकरण यावर सुद्धा आजच्या हिवाळी अधिवेशनामध्ये चर्चा होऊ शकते। आमदार संजय शिरसाटांवरील वेगवेगळे आरोप, डॉक्टर गौरी गर्जे आत्महत्या प्रकरण यांसारखे मुद्दे या अधिवेशनामध्ये गाजू शकतात।